नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला गणित भाग 1 याचा पोर्शन आपला सामायिक परीक्षेपर्यंतचं शिकून झालेला आहे। तर आता आपण काय करूया, त्यावर सराव करूया, रिव्हिजन करूया। तर त्याच्यात संच या प्रकारे सराव संच 1.1 यावरील आपण उदाहरण सोडून घेऊया। पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, पुढील संच यादी पद्धतीने लिहा। त्याचा पहिलं उदाहरण आहे त्याच्यातलं पहिलं समपूर्णांक संख्यांचा संच। समपूर्णांक संख्यांचा संच हा आपल्याला यादी पद्धतीने लिहायला सांगितलेला आहे। आपण यादी पद्धती जी आहे ती आपण पाहिली की संचातील घटक महिरपी कोसात लिहितात आणि दोन घटकातील वेगळेपण दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये स्वल्पविराम देतात। हा जो समपूर्णांक संख्यांचा संच आपण यादी पद्धतीने लिहूया। a बरोबर महिरपी कोसात 1 2 3 4 पूर्णांक संख्या अनंत आहे 1 2 3 4। त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच। 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच। एक ते 50 या संख्येमध्ये सममूळ संख्यांचा संच। मग आता मूळ संख्या आपल्याला माहिती आहे, मूळ संख्या 1 2 3 5 7 11 अशा अनंत। आता सममूळ संख्या सांगितली म्हणून b बरोबर महिरपी कोसात केवळ 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे। आता पुढचं ऋण पूर्णांकांचा संच तिसरं आहे, तिसरं उदाहरण ऋण पूर्णांकांचा संच। ऋण पूर्णांकांचा संच यादी पद्धतीने लिहा। जसं आपण समधन पूर्णांकांचा संच लिहिला, समपूर्णांक संख्यांचा संच। समपूर्णांकांच्या संख्यांच्या संचामध्ये 2 4 6 8 10 अशा संख्या। आता ऋण पूर्णांकांच्या संचामध्ये ऋण 1 2 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 ऋण 6 अनंत। पुढचा प्रश्न पाहूया आपण मित्रांनो। खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा। दुसरा प्रश्न खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा। विधाने शब्दात लिहा।
4/3. आता हे चिन्ह दिलेलं आपल्याला शब्दात द्यायचे. 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. आता दुसरं उदाहरण दिलेलं आहे. दुसरं उदाहरण हे विधान चिन्ह दिलेलं आहे. आपल्याला ते शब्दात द्यायचे. ऋण 2 हा संच त्यांचा घटक आहे. आपण अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. हे चिन्ह मुलीचा घटक आहे आणि हे चिन्ह मुलीचा घटक नाही. चा घटक आहे, चा घटक नाही. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. कोणतेही 2 संच यादी पद्धतीने लिहा. कोणतेही 2 संच यादी पद्धतीने लिहा. प्रश्न क्रमांक 3. कोणतेही 2 संच यादी पद्धतीने लिहा. आता आपण सर्वप्रथम पहिला संच घेऊया. p बरोबर समपूर्णांक संख्यांचा संच 2 4 6 8 10. दूसरा संच लिखा q विषम पूर्णांक संख्यांचा संच 1 3 5 7 9. अशा रीतीने आपण हे संच यादी पद्धतीने लिहू. आता प्रश्न क्रमांक 4 सोडवूया. चौथा प्रश्न सोडवूया. याच्यातला खालील संच यादी पद्धतीने लिहा. संच यादी पद्धतीने लिहा. मित्रांनो, पहिला असं आपल्याला की कंप्लीट या शब्दातील अक्षरांचा संच. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच यादी पद्धतीने लिहा. तर आपण परत एकदा यादी पद्धतीची व्याख्या जाणून घेऊया की यादी पद्धतीमध्ये संच लिहिताना तो महिरपी कंसात लिहितात. संचातील सर्व घटक महिरपी कंसात लिहितात आणि त्या 2 घटकांमध्ये वेगळे
त्या पद्धतीने प्रत्येक घटक हा एकदाच लिहितात. बघा म्हणतात संच बी बरोबर C O M P L E या कोण आलेला आपण कशी वाटलं A आणि P. त्या पद्धतीने दुसरं आहे मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. त्याच्यानंतर दुसरं घेऊया आपण 1 ते 20 मूळ संख्यांचा संच. दुसरं उदाहरण घेऊया 1 ते 20 मूळ संच. 1 ते 20 मूळ संख्यांचा संच. आता संच P बरोबर मूळ संख्या 1 2 3 5 7 11 13 17 19. तर 1 ते 20 मूळ संख्यांचा संच आपण हा यादी पद्धतीने लिहितो. आता आपण प्रश्न क्रमांक 5 पाहूया. बाकीचे काही राहिलेली उदाहरण आपण सोडवू. आता आपण पाहूया समजण्यासाठी म्हणतो. तर बघा प्रश्न क्रमांक 5 खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. प्रश्न क्रमांक 5 त्याच्यात पहिलं उदाहरण आपल्याला स्माइल C बरोबर आपल्याला या आधी पद्धतीने दिलेले दिसेल ते आपल्याला गुणधर्म पद्धतीने S M I L S M I L E. मग आता हा संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. C बरोबर x गुणिले x x हे S M I L E या शब्दातील अक्षर आहे. बघा गुणधर्म पद्धतीने काय असतं की तुम्हाला असं गुणधर्म पद्धतीने दिला असेल यादी पद्धतीने द्या किंवा यादी पद्धतीने दिला असेल तर तो गुणधर्म पद्धतीने लिहा असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग गुणधर्म पद्धतीमध्ये काय करतो की त्या संचाबद्दलचा गुणधर्म घेतो. x गुणिले x x हे स्माइल या शब्दातील अक्षर आहे. असं अशा पद्धतीने दुसरं उदाहरण घेऊया आपण. x बरोबर पहिलं बिंदू E A T. मग इथं हा गुणधर्म पद्धतीने लिहायचा असेल म्हणून x C संच C बरोबर पहिलं बिंदू y गुणिले y ईट या शब्दातील अक्षर आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सर्वांचे पुन्हा एकदा रिव्हिजन करून पाहिलं. आता आपण पाहूया जाणून घेऊया संचाचे प्रकार. संचाचे प्रकार आपण जाणून घेऊया.
संचाचे प्रकार आपल्याला इथं अभ्यासाला एकूण 4 प्रकार दिलेले. पहिला प्रकार आहे एक घटक संच. एक घटक संच नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की ज्या संचात केवळ एक आणि एकच घटक असेल अशा संचाला आपण एक घटक संच म्हणतो. उदाहरणार्थ ए बरोबर महिरपी कोसात 2. संच ए मध्ये एक आणि एकच घटक आहे म्हणून या संच ए ला एक घटक संच म्हणतो. आता आपण दुसरा प्रकार पाहूया रिक्त संच. दुसरा प्रकार आहे रिक्त संच. दुसरा प्रकार रिक्त संच. नाव आपण जर व्यवस्थित नाव वाचलं लक्ष दिलं त्याच्या आपल्याला काय लक्षात की ज्या घटकात एकही संच नाही, ज्या घटकात दिलेल्या घटकावर ज्या संचामध्ये एकही घटक दिलेल्या संचामध्ये एकही घटक नसेल त्या संचाला आपण एक घटक संच म्हणतो. रिक्त संच. बघा रिक्त संच. रिक्त संच म्हणजे काय? ज्या संचामध्ये दिलेल्या संचामध्ये एकही घटक नसेल अशा संचाला आपण रिक्त संच म्हणतो. उदाहरणार्थ बी बरोबर संच बी कडे जर आपण काय डेफिनेशन केलं तर संच बी मध्ये एकही घटक नाही. दुसरं उदाहरण असं म्हणता येईल आपल्याला की 2 ते 3 या संख्यामधील मूळ संख्यांचा संच, 2 व 3 यामधील मूळ संख्यांचा संच. 2 आणि 3 या संख्यामध्ये कोणतीही मूळ संख्या नाही म्हणून हा संच सुद्धा कसा आहे? रिक्त संच आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार पाहूया आपण सारांश संच. ही दिली ज्या संचामधील घटक आपल्याला यादी केली असता ते लिहिता येतात आणि त्या संचातील घटकांची संख्या आपल्याला मोजता येते. त्या संचामध्ये नेमके किती घटक आहेत ते आपल्याला सांगता येतं अशा संचाला आपण सारांश संच म्हणतो. सारांश संच. दिलेल्या संचातील घटकांची संख्या आपल्याला मोजता येते. यादी केली असता ती यादी कुठेतरी संपते आणि त्या संचातील घटकांची नेमकी संख्या आपल्याला सांगता येते अशा संचाला आपण सारांश संच म्हणतो. उदाहरणार्थ 2 4 6 8 10. बघा इथं संच पी म्हणूया. पी मध्ये घटकांची संख्या आपल्याला मोजता येते 1 2 3 4. नेमके किती घटक आहेत ते पण आपल्याला सांगता येतं म्हणून अशा संचाला आपण आणि ती यादी संपते म्हणून अशा संचाला आपण काय म्हणतो? सारांश संच म्हणतो. आता शेवटचा प्रकार आपण पाहूया अनंत संच. या संचातील घटकांची संख्या आपण मोजू शकत नाही किंवा आपल्याला सांगता येत नाही ती संख्या अमर्याद असते अशा संचाला आपण अनंत संच म्हणतो. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व ती मोजता येत नाही अशा संचाला आपण अनंत संच म्हणतो. संच एस बरोबर 1 2 3 4. बघा नैसर्गिक संख्यांचा संच हा अनंत संच आहे. आपल्याला त्या संचातील घटकांची संख्या मोजता येत नाही. पूर्ण संख्यांचा संच हे सुद्धा अनंत आहे. या संचातील घटक अनंत आहेत म्हणून अशा संचाला आपण अनंत संच म्हणतो. पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया एक घटक संच की ज्या संचात एक आणि एकच घटक असतो अशा संचाला आपण एक घटक संच म्हणतो. दुसरा रिक्त संच ज्या संचामध्ये एकही घटक नसतो अशा संचाला आपण रिक्त संच म्हणतो. सार्थ संच ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते आपल्याला ती मोजता येते नेमके त्या संचात किती घटक आहेत आपल्याला ते सांगता येतं अशा संचाला आपण काय म्हणतो? सारांश संच.
पुढच्या तासाला पाहूया.